देशपांडे पेशंटची अवस्था गंभीर आहे. एंजिओप्लास्टी करावी लागेल काय? हो, त्यांचे 85% हार्ट मध्ये ब्लॅकेज आहेत. त्वरित ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना बोलवून घ्या. पण ते बरे तर होतील ना? डॉक्टर, हो बरे होतील, पण त्यांना ट्रेस येईल. असं काही त्यांच्याशी बोलू नका. थँक्यू डॉक्टर म्हणत मीराताई बाहेर आल्या आणि त्यांनी सोहमला फोन लावला. अरे सोहम, तुझ्या बाबांना आणि त्यांना रडू आलं. काय झालं? पटकन बोल, माझी मीटिंग चालू आहे. काही नाही, बाबांना इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे आणि तू त्यांना एंजिओप्लास्टी करायला सांगितलं आहे. तू कधी येतोयस? अगं आई, आज गुरुवार आणि रविवार शिवाय सुट्टी नाही. रविवारी येतो मी. आणि घाबरायचं काय आहे ग त्यात? एंजिओप्लास्टी म्हणजे फार काही नाही मोठं आहे त्यात. मी रविवारी येतोस. मग सागरला फोन लावला. त्याने फोन उचललाच नाही. थोड्या वेळाने त्याचाच फोन आला. मीराताईंनी डॉक्टरांना सांगितलेलं त्यालाही सांगितलं. अगं आई, सारखी सारखी सुट्टी घ्यायला येता येत नाही ग. जवळ आली आहे की तिला एकटीला सोडून कसं येऊ तू? काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. आणि उत्तराची वाट पाहत त्याने फोन ठेवून दिला. मीराताईंना रडणं आवरणं असं झालं. काही चुकलं का ग आपल्या मुलांना मोठं करताना? काय इतकी बेजबाबदार मुलं झाली आहेत? तेवढ्यात कुंजलचा फोन आला. आई बाबा कसे आहात? आणि मीराताईंनी रडून कुंजलला सांगायला सुरुवात केली. कुंजल तिकडे घाबरली. आई, का असं बोलत आहेस? का रडत आहेस? बाबा तर बरे आहेत ना? तिला आईच्या रडण्याचं कारण समजेना. ती घाबरली. अगं आई, सांग ना, बाबा कसे आहेत? मीराताईंनी डॉक्टरांनी सांगितलेलं सोहमला आणि सागरला फोनवर झालेलं सगळं बोलणं कुंजलला सांगितलं. कुंजल देखील रडायला लागली. बाबांच्या अशा अवस्थेत दोन्ही भावांनी इतकं निष्काळजीपणाने वागावं. कुंजलला देखील तिच्या नवऱ्याची म्हणजे आदित्यची परवानगी घेतली आणि तडपती आईकडे निघाली. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मीराताईंनी ऑपरेशनच्या फॉर्मवर सही दिली. यशवंतरावांच्या अकाउंटमधून ऑपरेशनचे पैसे जमा केले. ऑपरेशनला जाताना यशवंतरावांना मीराताईंनी एकटीच आहे, तिला धीर देण्यासाठी कोणीही नाही, ह्याच गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटत होतं. पण मीराताईंनी धीर दिला. अहो, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या तेव्हा तुमची मीरा डगमगली नाही, घाबरली नाही. आता जाईल त्या परिस्थितीवर आपण मात करू. तुम्ही माझी एवढी काळजी करू नका. तुमचा बीपी वाढेल तर तुम्हाला त्रास होईल. मीराने असं सांगून यशवंतरावांना धीर दिला. यशवंतरावांना मीराच्या बोलण्याने थोडेसे हायसे वाटले. तोच कुंजलही तिथे वेळेवर पोचली आणि यशवंतराव सुखावले. त्यांना आता बरं वाटलं. जरा मीरा बघ, निदान आपली मुलगी तरी ह्या वेळेला आपल्याकडे धावून तरी आली आहे. ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून यशवंतरावांना मीरा घरी घेऊन आली. आदित्य, यशवंतरावांचे जावई, त्यांना भेटायला आले आणि कुंजलला बरोबर घेऊन गेले. कुंजलचा पाय आईवडिलांच्या घरून निघत नव्हता, पण मुलांच्या शाळा आणि सासूबाईंचेही दुखणं असायचं, त्यामुळे तिला जावंच लागलं. मध्यंतरीच्या काळात सोहम, सागरचे फोन येऊन गेले, व्हिडिओ कॉल आले, पण यशवंतराव काहीच बोलले नाही. आता यशवंतराव चांगले बरे झाले होते. रोज मीरा यशवंतरावांबरोबरच नाश्ता, जेवण, रोज बाहेर फिरायला जाणं चालू झालं होतं. यशवंतराव आणि मीरामध्ये जी वेगळी वेळेअभावी राहिलेली इच्छांची दरी निर्माण झाली होती, ती दोघेही भरून काढत होते. एकमेकांच्या सहवासाने दोघेही खूप खुश होते. ना कुठल्या जबाबदाऱ्यांना कुठले बंधन होते. दोघेही जीवन मस्त जगायला लागले होते. आज 2 महिने झाले आणि एके दिवशी सोहम आणि सागर आपल्या कुटुंबासोबत घरी आले. यशवंतरावांना त्यांचे येणे फारसे आवडलेले नाही, पण मीराबाई
आईच त्यांना आनंद झाला होता. 2 दिवस सगळे मजेत राहिले. पण यशवंतरावांना सारखं वाटत होतं सोहम आणि सागरला काहीतरी बोलायचं आहे, पण ते बोलत नव्हते. शेवटी सोहमने विषय काढलाच. बाबा, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. अरे मग बोला ना. मीराबाईच बोलल्या. बाबा, मला वाटत आहे तुम्ही आणि आईने इथं एकटं राहू नये. का? यशवंतराव जोरातच बोलले. मग कुठे राहावं आम्ही? बाबा, दादा बरोबर बोलतोय. मलाही वाटतं तुम्ही इथे एकटं राहणं योग्य नाही. अहो, ऐनवेळी काही झाल्यावर धावत येणं आता शक्य नाही. कधी आलात? यशवंतराव जोरातच ओरडले. अरे, माझं ऑपरेशन झालं तेव्हाही तुम्ही आला नव्हता. तेव्हा येणारे आता आलात. ऐनवेळी कुंजल आली, तुम्ही नाही. बाबा, तेच तर म्हणतोय आम्ही. तुम्ही आमच्याकडे असलात तर प्रश्नच नाही. तुमच्याकडे लक्षही देता येईल. जमणार नाही. यशवंतराव स्पष्टपणे बोलले. अहो, ऐकून तरी घ्या. काय म्हणत आहेत मुलं? बोला. कसं राहायचं दोघांकडे? दोघं 2 दिशेला आता. बोला. सोहम आणि सागरने एकमेकांकडे पाहिलं आणि सागर बोलला. बाबा, तुम्ही दोघांनी आता आमच्याकडे राहावं. आमच्याकडे म्हणजे कोणाकडे? बाबा, तुम्ही दादाकडे, आई माझ्याकडे. दादा? सोहम घाईघाईने बोलला. हो. तसंही स्वातीची डिलिव्हरी केव्हाही होईल. आईने तिथे राहणं योग्य नाही का? आई आणि माझा काय फायदा? तुला सोहम तेही सांगून टाक. अशा रिटायर्ड शरीराने कमवत बापाचा काय उपयोग? बाबा, काय बोलताय? अहो, काम करण्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी आलोय आम्ही. बाबा, तुम्हालाही एकटं एकटं वाटत असेल ना आता? हो ना. तिथे सोसायटीमध्ये ओळख होतील, नवीन मित्रमंडळी होतील. आम्ही दोघेही जॉब करतो, मुलांसोबतही होईल. अच्छा, बघितलंत मीरा, आमची मुलं आमचा किती विचार करतात. मीराताईने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मी आणि यांनी या वयात वेगळं राहायचं, असा कसा विचार करू शकता तुम्ही? सोहम, अगं आई, माझं घर 2 BHK आणि सागरचे घर 1 BHK. कसं मॅनेज करणार? माझ्या फ्लॅटमध्ये 1 रूम, 1 राजवीर त्याच्या रूममध्ये तुम्ही राहू शकता. आणि सागरची 1 बेडरूम स्वातीच्या डिलिव्हरीसाठी ती पॅक होईल. आई कुठेही ऍडजस्ट होईल. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का तरी? तुम्ही काय बोलत आहात? बाबा, अहो पर्याय नाही त्याशिवाय. यशवंतराव जीवाच्या आकांताने ओरडले. अरे, आम्ही तुम्हाला म्हणालो आहे का आम्हाला सांभाळा, तुमच्याकडे घेऊन चला? तुम्ही भेटायला आलात की आम्हाला शब्दाने रक्तबंबाळ करायला आलात? कोणी बोलवलं का तुम्हाला इथे? मीरा, का बोलवलंस तू यांना? मी शांत व्हा, तुम्हाला त्रास होईल. सोहम, सागर, तुम्ही बाहेर जा पाहू. मी आले. दोघेही निमूटपणे बाहेर गेले आणि यशवंतरावांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. काय हे इतका मनाला लावून घेताय? मीरा, मुलांना मोठं करताना, शिक्षण देताना, मुलांना मोठं करताना, आजारपण काढताना, परिस्थिती नसतानाही आपण सर्वात चांगली शाळा, चांगले कपडे, आयुष्य त्यांना सगळं दिलं. जर माहित असतं मुलं अशी असेल तर निपुत्रिक राहिलं असतं आपण, तर तेही चांगलंच झालं असतं. अहो, नका असे अभद्र शब्द बोलू. आपलीच मुलं आहेत ना ती, त्यांना कळत नाही. पण आपण आई बाबा आहोत त्यांचे. मीरा, नाव नको काढू माझ्या पुढे त्यांचं. आणि त्यांना जायला सांग. आता एक क्षणही ते इथे थांबता कामा नये, कळालं? यशवंतराव जोर जोरात ओरडत होते आणि बाहेर सोम आणि सागर, मीना, स्वाती सर्वजण ऐकत होते. सागर सोमला म्हणाला. दादा, मला नाही वाटत बाबा आता आपल्या बरोबर येतील. त्यांना यावंच लागेल, दुसरा पर्यायच नाही. बाहेर येताना मीराताईंनी हे वाक्य ऐकलं. म्हणजे का? आम्हाला यावंच का लागेल? असं का बोलतोय सोहम? आई, काही नाही, सहज बोलून गेलो. नाही, तुम्ही लोक सहज काहीच बोलू शकत नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. मला स्पष्टपणे सांगा की काय कारण आहे. त्या जरा मोठ्यानेच म्हणाल्या. त्यांच्या आवाजाने सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. यशवंतराव सुद्धा बाहेर आले आणि म्हणाले. काय झालं मीरा, का बरं ओरडत आहेस? त्यावर मीराताई म्हणाल्या. अहो,
सोम आणि सागर बोलत आहे की आपल्याला त्यांच्यासोबत जावंच लागेल, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय मार्ग नाही. म्हणूनच मी त्यांना विचारत आहे, असे कोणते कारण आहे ज्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल? बोला ना, तुम्ही लोक शांत का आहात? तेव्हा सोहम अडखळत म्हणायला, आई, मी आणि सागर दादाने हे घर 1 वर्षापूर्वी गहाण ठेवले होते आणि त्याचे हप्ते आम्ही फेडू शकलो नाही, ज्याच्यामुळे आता हे घर जप्त होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल. त्याच्या ह्या बोलण्याने यशवंतराव आणि मीराताई स्तब्ध झाले. यशवंतराव पुढे येऊन म्हणाले, सोहम, तू काय बोलत आहेस? तुला तरी कळत आहे का? हे घर माझ्या नावावर आहे आणि माझ्या सहीशिवाय तुम्ही हे घर गहाण ठेवू कसे शकले? तेव्हा सागर म्हणाला, बाबा, हे घर तुमची सही घेऊन गहाण ठेवले आहे. 1 वर्षापूर्वी मला माझा व्यवसाय सुरू करायचा होता आणि सोहमला त्याच्या प्रमोशनसाठी पैसे हवे होते. किती दिवसांपासून तो कमी पगारावरती नोकरी करत होता. तेव्हा आम्ही दोघांनी तुम्हाला पैसे मागितले होते, परंतु तुम्ही पैसे दिले नाही. आमच्याजवळ इतके पैसे नव्हते आणि तुम्हाला जर सांगून घर गहाण ठेवले असते तर तुम्ही ते कधीच करून दिले नसते. म्हणून आम्ही तुम्हाला न सांगता घराच्या कागदपत्रांवर तुमच्या सह्या घेतल्या आणि हे गहाण घर ठेवले. यशवंतराव आश्चर्याने म्हणाले, म्हणजे तुम्ही धोक्याने माझ्या सह्या घेतल्या? कधी? तेव्हा सोहमला, बाबा, मागच्या वर्षी जेव्हा आम्ही दिवाळीला आलो होतो तेव्हा मी तुमच्याकडे एक पेपर दिला होता आणि मी तुम्हाला सांगितले होते की मला लवकरच प्रमोशन मिळणार आहे आणि त्यासाठी मला जातीचे प्रमाणपत्र हवे आहे आणि त्यासाठी तुमचे हस्ताक्षर हवे आहे आणि तुम्ही ते पेपर न वाचता सही केली. त्या सर्व गोष्टी ऐकून मीराताई खालीच बसल्या. मात्र यशवंतरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते म्हणाले, इतका मोठा धोका, तुमची हिंमत कशी झाली हे सर्व करण्याची? आणि आता निर्लज्जसारखं तोंड वर करून सांगत आहात, अरे तुम्हाला लाज कशी वाटली नाही आपल्या आई वडिलांसोबत धोका करताना? तेव्हा सागर आणि सोम खाली मान घालून म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. झालं ते झालं, परंतु आता आमच्या सोबत चला, कारण हे घर 15 ते 20 दिवसांच्या आत खाली करायचं आहे, कारण आता हे घर जप्त होणार आहे. यशवंतराव म्हणाले, आम्ही रस्त्यावर राहू, परंतु तुमच्या सोबत कधीही येणार नाही. आणि राहायला प्रश्न ह्या घराचा, तर आम्ही काही ना काही तडजोड करू, परंतु हे घर जप्त होऊ देणार नाही. माहित नाही मागच्या जन्मात कोणतं पाप केलं होतं जे तुमच्यासारखी मुलं आमच्या पोटी जन्माला आले. आता तोंड काय बघत बसले आहात आमची? आत्ताच्या आत्ता निघा माझ्या घरातून. तेव्हा त्यांची मोठी सून म्हणाली, बघा यांचे नखरे, आपण यांच्या चांगल्यासाठीच यांना सांगतोय सोबत चला आणि हे उलट आपल्याला 4 शब्द सुनावताय. नाही यायचं तर नका येऊ, सडा इथेच राहा, भीक मागत रस्त्यावर फिरा. तुम्ही आमचा खूप अपमान केला आहे. आता आम्ही इथे 1 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. काही वेळानंतर सोहम आणि सागर आपापल्या परिवारासह मुलांना बायकांना घेऊन निघून गेले आणि यशवंतराव हमसाहमसी रडू लागले. त्यांना आजपर्यंत आपण मुलांसाठी खाल्लेला खस्ता फेल ठरले याचे व त्यांना वाईट वाटत होते. आपण जगायचं सोडलं, आपण आपल्या आयुष्याच्या मुलांसाठी पणाला लावलं, पण तीच मुलं इतकी स्वार्थी निघाली. काय चुकलं आपलं? एवढं करून आपण राहून ते सारखेच विचार करू लागले होते. मीराताईंना समजत नव्हतं की यांना कसं समजवायचं. त्यांना धीर देत मीराताई यशवंतरावांना स्वतःला नशिबाला दोष देत होते. मीराताईंना यशवंतरावांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. मीरा, अगं हे सगळं कसं सहन होतं तुला? बघितलं, आपल्याच मुलांनी आपलाच केवढा मोठा घात केला. तू इतकी शांत कशी काय राहू शकतेस? मीरा जे झालं त्याचा विचार करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करत होती. तिच्या डोळ्यांसमोर सगळा अंधकार पसरला होता. पण वरून ती म्हणाली, जे झालं ते झालं, तुम्ही नका त्याचा विचार करू, सर्व काही ठीक होईल. यशवंतराव देखील शांत झाले, पण मीराच्या धीरगंभीर स्वभावाला पाहून त्यांनाही ओशाळल्यासारखं झालं.
इतका मनावर, रागावर, अश्रूंवर, परिस्थितीवर नियंत्रण कसे काय ठेवू शकते ही बाई? मीराचे हे रूप पाहून त्यांना अनपेक्षित होतं. तिला पाहून त्यांनी कसं बसं आपल्या भावनांचा वेग आवरला. ती रात्री दोघी भविष्याच्या काळजीने झोपलेच नाहीत. सकाळी उठून मीराने अंघोळ सडा रांगोळी केली आणि यशवंतरावांना बघायला आली. यशवंतराव मीराकडे बघतच राहिले. काल जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात मीरा हसत बोली, उठली. अहो उठा, मी मस्त मसाला घालून चहा करते, बाहेर लॉन मध्ये बसून घेऊ. यशवंतरावांनी परत सोड लावला. हो चला घेऊ, काय सांगावं, कधी घराबाहेर पडावं लागेल ते. आपण काहीतरी मार्ग काढू. तुम्ही इतके निराश का होतात? मीरा, मला काहीच सुचत नाही. कसं आपण या संकटातून बाहेर मार्ग काढणार आहोत? किती कर्ज असलं तरी आपलं 60-70 लाख असेल, बघावं लागेल. तुमचा प्रायव्हेट फंड आणि माझे दागिने म्हणून काही पावत्या मोडून होईल का काय ते बघूया. काय बोलतेस तू? अगं आपल्या म्हातारपणाची काठी आहे ती. तेच गेले तर कोण सांभाळणार आपल्याला? मी गेलो तर तुला, तू गेली तर मला. नाही, आम्ही असं नाही करणार. आणि तुझ्या दागिन्यांचं तर मी हातही लावू देणार नाही. त्यांना परत असं बोलून नकोस. अहो घरच गेले तर कुठे राहणार आहोत आपण? ऐका माझं. आणि इतक्या लवकर आपण काही जात नाही. आता कुठे खऱ्या अर्थाने आपण जगायला सुरुवात केली आहे. काही करून आपण पुढचे पुढे आणि घर सोडून घेऊ असं म्हणत मीरा आतमध्ये निघून गेली. यशवंतरावांच्या बाबांची परिस्थिती जेमतेम. आई अंथरुणावरती कायमची आजारी. यशवंतराव एकुलते एक, 4 बहिणी. त्यामुळे यशवंतराव दिवसभर किराणा दुकानाकडे काम करून रात्रीच्या शाळेत शिकवायला जायचे. बहिणी 10वी-12वी शिकल्या. त्यांच्या परिस्थितीप्रमाणे बाबांनी लग्न करून दिली. आता आईच सगळं करून यशवंतराव नोकरी आणि कॉलेज करत होते. बाबा तुटपुंजा पगारात घर भागवत होते. फार हलाखीच्या परिस्थितीत शिकवणी यशवंतरावांना सरकारी नोकरी लागली आणि घरात 4 पैसे येऊ लागले. मग मीराशी लग्न झालं आणि घरची धुरा मीराने अगदी चोख पार पाडली. आईचे, बहिणींचे तिने सगळं केलं. सगळ्या बहिणींचे माहेरपण जपले. बाबांची काळजी घेतली. या कालावधीमध्ये यशवंतरावांना, मीराला, कुंजलला, सोहमला आणि सागरला 3 मुलं झाली. मीराची जबाबदारी वाढतच गेली. आई दीर्घ आजारानंतर गेली. बाबाही खचले, पण यशवंतरावांविषयी बोलताना त्यांची छाती फुलायची. यशवंतरावांनी एक रो हाऊस खरेदी केला. बाबांना आभाळ ठेंगणं झालं, पण त्यानंतर बाबाही हे जग सोडून निघून गेले. यशवंतरावांना आधार वाटणारे बाबा गेले. मुलं मोठी होत होती. त्यांचे हट्ट, त्यांचे वाढदिवस. यशवंतरावांनी त्यांचं शिक्षण हे सगळं करता करता यशवंतरावांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षांकडे कधीच पाहिलं नाही ना मीराच्या आवडीनिवडींना प्राधान्य दिलं. मुलांची लग्न झाली. मुलं आपापल्या संसाराला लागली आणि आपल्या बायकोंसोबत वेगळं घर घेऊन राहू लागली. आणि आज त्यांना जाणवलं आपण आपलं लाईफ कधीच जगलो नाही. अगदी लहानपणापासून गड्याला झोपलेल्या बैलासारखं ओझं वाहिलं आहे. पण ज्यांच्यासाठी हे केलं त्यांना त्याची काहीच जाणीव नव्हती. मीरा त्यांनी विचार करण्यात वेळ घालवायचा नव्हता. त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना आठवलं सुनबाईच्या भावाचं लग्न होतं. तेव्हा स्वाती मीराचे दागिने घेऊन गेली होती. तिने ते दागिने परत दिलेच नाही. आता स्वातीला फोन करावा लागणार. अगदी नाईलाजास्तव असतो, कारण जेव्हापासून मुलं सुना गेल्या त्यांनी एकही फोन केला नव्हता की हे विचारपूस केली नाही. पण मीराताईंनी आता थांबायचं नव्हतं. त्यांनी स्वातीला फोन लावला. पलीकडून आवाज आला, आई काय काम करत होत्यात? काही नाही, बाहेर गेले आहे. मीराताईंनी रागातच आल्या कशा आहात तुम्ही? कसे आहात? बाबा साधी विचारपूस करावी वाटली देखील नाही दिला. पण राग घेऊन त्या बोलल्या, स्वाती अगं माझे दागिने तुला दिले तुझ्या भावाच्या लग्नात घालण्यासाठी. ते तू माझे मला परत दिले नाहीस. तू आता लग्नाला 4-5 महिने झाले. पलीकडून हॅलो हॅलो आवाज येऊ लागला. असंच सांगून फोन ठेवला गेला. आता तर चांगला आवाज येत होता. आता काय झालं? त्यांनी परत फोन लावला. फोनची रिंग वाजत होती.
पण फोन उचललाच जात नव्हता. आता त्यांना शंका कुशंका येऊ लागला. तो दिवस तसाच गेला. परंतु संध्याकाळी फोन लावला, आता स्विच ऑफ येऊ लागला. आता मीराताईंचं लक्ष लागेना. यशवंतराव पाहत होते. मीराबाई खूप टेन्शन मध्ये होती. न राहून त्यांनी विचारलं, मीरा, अगं कसल्या विचारात आहेस तू? मला धीर देतेस एवढी धीराची आहेस तू? काही नाही हो, असंच आपलं. नाही, तू काहीतरी लपवत आहेस. खरं खरं सांग, काय झालं आहे शेवटी? मीराताईंना आहे सगळं सहन झालं नाही आणि सगळं सांगून टाकलं. मीरा, माझा तर आता कोणावर विश्वासच राहिला नाही. मी सांगतो ते दागिने नक्कीच त्यांनी विकले असणार. नाही नाही, काही काय बोलताय तुम्ही? अहो, फोनला रेंज नव्हती म्हणून फोन उचलला नसेल. ते माझे दागिने मला विचारल्याशिवाय कशी मी केलेली तुमचे आपलं काहीतरी. अगं, जे बापाकडून फसून घराच्या कागदपत्रांवर त्यांनी खोट्या सह्या घेतल्या आहेत त्यांच्यावर तू कसला विश्वास ठेवतेस? अहो, त्याच वेळेस त्यांना अडचण होती म्हणून घडू नये ते घडलं. पण म्हणून माझे दागिने विकतील इतकी मजल त्यांची नक्कीच नाही. अंधळा प्रेम करतेस तू मीरा. अगं, डोळे उघड जरा. आणि मीराला आता यशवंतरावांच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटू लागलं. तिला अजून टेन्शन आलं. ती घाईघाईने काम ओरखलं आणि बाहेर जाऊन शेजारच्या दादांच्या फोनवरून फोन लावला. पलीकडून कोण बोलत आहे आपण? आवाज आला. मी मीरा बोलते. फोन ठेवू नकोस. मला सांग, दागिने कुठे आहेत माझे? तू फोन का उचलत नाहीयेस? माझा स्वाती, अगं बोल काहीतरी. काय झालं? दागिन्यांच्या माझं आई सागरने बँकेत गहाण ठेवले आहेत. काय? अगं, आम्हाला फार उघडं केलं तुम्ही. मी काय करणार ते तुम्ही तुमच्याच मुलाला विचारा. आणि तिने दणकन फोन आदळला. मीराताईंच्या कानाला ते जाणवलं. मीराताई जड पावलांनी घरी आल्या आणि यशवंतरावांच्या मांडीवर डोके ठेवून मोठ्या मोठ्याने रडायला लागल्या. यशवंतराव घाबरले. मीराताईंना काय झाले समजत नव्हतं. यशवंतराव म्हणू लागले, मीरा, अगं ए मीरा, काय झालं? यशवंतरावांना काहीच समजत नव्हतं. यशवंतरावांना ही माहिती नक्की नव्हतं की मीराताई बाहेर जाऊन त्यांना फोनवर लावला होता आणि बाहेर असं काहीतरी घडलं असेल. की अशी का रडत आली आहेस मीरा? तू यांना यशवंतराव विचारत होते. त्यांनी मीराताईंना कसं तरी शांत केलं. पाणी पिण्यासाठी दिलं. मीरा, शांत हो जरा. मीराताई शांत झाल्या, पण यशवंतरावांची घालमेल वाढली. मीराताईंना काय झालं असेल हे त्यांना समजत नव्हतं. मीराताई शांत झालेल्या पाहून त्यांनी काळजीपोटीने विचारलं, काय झालं मीरा? आणि मीराताईंनी परत एकदा रडू आलं. दागिने त्यांना न देण्याऐवजी त्यांचे दागिने त्यांना न सांगता परस्पर गहाण ठेवले आणि त्यांना सांगावं वाटलं देखील नाही. ह्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं. त्यांनी यशवंतरावांना ही गोष्ट सांगितली आणि यशवंतरावांना राग अनावर झाला. आजपर्यंत कितीतरी अडचणी आल्या, पण त्यांनी मीराचं श्रीधर म्हणून कधी त्या दागिन्यांना हात लावला नाही. का तर ते लक्ष्मीचे दागिने असतात. ते मुलांनी न विचारता पुसता सरळ गहाण ठेवले. ही मुलं आहेत की आता 7 जन्माचे वैरी आहेत आमचे. पण आता एक एक आसरा तुटला होता. यशवंतरावांच्या बँकेतील फंडांचे पैसे आणि पावत्याही मोडून कर्ज फेडणे शक्य नव्हतं. काही पर्याय सुचत नव्हता. तेवढ्यात कुंजलचा फोन आला, म्हणजे त्यांच्या मुलीचा. तिला घरात घडलेली कोणतीही घटना माहीत नव्हती. तिला सांगून तिला अजून टेन्शन नको म्हणून त्यांनी ही परिस्थिती तिला सांगितलीच नाही. नॉर्मल बोलून झाल्यावर कुंजल म्हणाली, आई, यांची बदली आता दिल्लीला झालीये. मुलांच्या परीक्षा झाल्या की आम्ही शिफ्ट करून माझे सासू सासरे पण येतील. त्यांना नव्हतं यायचं. इथली सवय आहे त्यांना. पण ते आणि मुलं एकटे नाही राहणार. आणि बरोबरच आहे. ते त्यांच्या काही दुखलं कुठलं तर कोण बघणार? ती बोलत होती आणि मीराताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होत्या. काय गाई, काहीच का तू बोलत नाहीस? बाबा बरे आहेत ना? आता मलाही तुम्हाला भेटायला जास्त त्रास होणार नाही. तुमच्याच एरियात घर बघणार आहोत आम्ही. याचा जास्त आनंद वाटत आहे. बाबांची काळजी घे आणि आता तुला जास्त काळजी करण्याची गरज नाही. आई, मी येईल आता. रोज तुला भेटायला येत जाईल.
मीराताईंनी फोन ठेवला. मनात अनेक प्रश्नांची गर्दी करत होते. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. इतका हतबल जगणं तिने कधीच अनुभवलं नव्हतं. यशवंतरावांच्या अशा मनस्थितीने त्यांना किती त्रास होत असेल हा विचार करून तिला जास्त वाईट वाटत होतं. पण काही मार्गही दिसत नव्हता. यशवंतरावांनी 2-3 वेळा तिला आवाजही दिला, पण मीराताईंना एकांत हवा होता. त्या त्यांच्या खोलीत एकट्या बसून रडत होत्या. काय करावे काही सुचत नव्हते. असेच 2-3 दिवस निघून गेले. कुंजल आणि जावई बापू घर बघायला आले आणि बघून झाल्यानंतर दोघेही यशवंतराव आणि मीराताईंना भेटायला आले. कुंजल घरात येताच तिच्या आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट बघितले. वडीलही जरा शांत शांतच दिसत होते. कुंजल आणि तिचा नवरा सोफ्यावर येऊन बसले. मीराताईंनी त्यांना पाणी आणून दिले आणि चहा नाश्त्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. कुंजलला काहीतरी गडबड असल्याचे जाणवत होते. तिला वाटले तिच्या भावांनी आईवडिलांना काहीतरी बोलले असेल, म्हणूनच दोघेही उदास दिसत आहे. नाहीतर दोघेही नेहमी प्रसन्न चेहऱ्याने वावरतात. तिने या गोष्टींची शहानिशा करण्याचे ठरवले आणि ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे तिची आई चहा बनवत होती. तिने जाऊन आईला मागून मिठी मारली आणि म्हणाली, आई, काय झालं आहे आज? तुम्ही दोघेही असे का बरं उदास दिसत आहात? काही झाले आहे का? दोन्ही दादा वहिनी तुम्हाला काही बोलले आहेत का? आई, सांग ना ग, मला खूप टेन्शन आलं आहे. असं तुमचे चेहरे पाहून मीराताईंनी तिचा हात धरून तिला आपल्यासमोर उभं केलं आणि म्हणाल्या, नाही ग माझी चिमणी, काही झालं नाही. आता वय होत चाललं आहे आमचं. शरीराच्या तक्रारी तिचा सोडत नाही. तू सोड या गोष्टीला. चल, चहा उकळला आहे, सर्वांसोबत बसून चहा घेऊया. तेव्हा कुंजलने आईचा हात धरला आणि म्हणाली, आई थांब आणि काय झालं आहे ते मला सांग. अगोदर जोपर्यंत मला सत्य सांगणार नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली चहा जाणार नाही. आई, मी तुमचीच मुलगी आहे. तुमचे दोघांचेही चेहरे मला वाचता येतात. आई, तुला माझी शपथ आहे, काय झालं आहे ते खरं खरं सांग. मला जर माझ्या हातात काही असेल तर मी नक्कीच यावर काहीतरी उपाय शोधून काढेल. तिचे बोलणे ऐकून आतापर्यंत मीराताईंनी दाबून ठेवलेला उंदका बाहेर आला आणि त्या त्यांच्या मुलीच्या गळ्यात पडून रडू लागल्या. आईला असे रडताना पाहून कुंजल घाबरली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती आईला म्हणाली, आई, काय झालं आहे? सांग ना मला प्लीज. माझा जीव का घाबरत आहेस? तेव्हा आईने तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, मुलांनी कशा प्रकारे धोक्याने हे घर गहाण ठेवले आणि पैसे खर्च करून टाकले आणि एकही हप्ता न भरता कर्ज वाढून ठेवले आणि सुनेने धोक्याने त्यांचे सर्व दागिने लंपास केले. असे बोलून त्या पुन्हा रडू लागल्या. आईचे बोलणे ऐकून कुंजलला तर खूप मोठा धक्का बसला. तिला विश्वास बसत नव्हता की तिचे सख्खे भाऊ आई वडिलांसोबत असं काहीतरी करतील. ती आईला म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. मी हे घर जप्त होऊ देणार नाही आणि तुझे सर्व दागिने तुला मी परत मिळवून देईन. हे वचन मी तुला देते. आता तू स्वतःला सावर आणि चहा घेऊन बाहेर चल. खूप उशीर झाला आहे. त्या दोघी माई लेकी बाहेर आल्या आणि सर्वांसोबत बसून चहा घेतला. काही वेळ बसून कुंजल म्हणाली, आई बाबा, आता आम्हाला निघायला हवं आणि तुम्ही दोघेही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. असे बोलून ते जायला निघाले. तेव्हा आई वडिलांकडे बघून कुंजलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती मनाशी म्हणाली, आई बाबा, मी तुम्हाला तुमचा न्याय नक्की मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. घरी आल्यावर तिने तिच्या नवऱ्याला जवळ तिच्या सासू सासऱ्यांजवळ विषय काढला आणि तिच्या भावांनी कशा प्रकारे तिच्या आई वडिलांना धोका दिला आहे हे सर्व सांगितले. तिचे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसला. सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. तिचे सासरे म्हणाले, कुंजल, मला तर विश्वास बसत नाही की तुझे भाऊ असं काहीतरी करतील. त्यांच्या या वागणुकीमुळे तुझ्या आई वडिलांवर काय प्रभाव पडला असेल तुला माहित आहे का? तुझ्या भावाने त्या घरावर किती राज्य, किती कर्ज उचललं होतं. तर आपण ते सर्व फेडू, पण तुझ्या आई वडिलांना ते घर सोडून देणार नाही. कुंजल म्हणाली, नाही बाबा, मला तर माहित नाही. तर मग विचारताना आणि बोलण्यावर कुंजलने तिच्या वडिलांना फोन लावला आणि थोडं इकडचं तिकडचं बोलल्यावर म्हणाली, बाबा, आपल्या घरावर किती कर्ज उचललं आहे. त्या तिच्या प्रश्नाने तिचे बाबा गोंधळून गेले.
बेटा तुला कोणी सांगितलं हे सगळं? यावर कुंजलचे सासरे म्हणाले, व्याही भाऊ, ते काही महत्वाचं नाही. आता ते कर्ज कसं फेडलं जाईल हे महत्वाचं आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका. कुंजलने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे. आता तुम्हाला ते घर खाली करण्याची काहीच गरज नाही. आम्ही सगळेजण कर्ज फेडणार आहोत. तेव्हा यशवंतराव म्हणाले, नाही दादा, आम्ही मुलांच्या सासऱ्यांकडून पैसे विकत घेऊ शकत नाही. अहो भाऊ, जेव्हा तुमच्याजवळ पैसे जमा होतील तेव्हा तुम्ही आमचे पैसे परत करा. जर आम्ही तुमच्या वाईट वेळेला कामाला येणार नाही तर कोण येणार सांगा? खरं तर किती पैसे हवे आहे? यावर यशवंतराव थोडे अडखळतच म्हणाले, त्या नालायकाने 50 लाख रुपये कर्ज घेतले होते. मीरा तिचे दागिने सोडून आणि काही बँकेचे पैसे होते ते सर्व करून आम्ही हे घर नील करणार होतो, परंतु आमच्या सुनेने मीराचे दागिने सुद्धा गहाण ठेवले आहेत. फोन लावून स्पीकरवर होता. इतक्यात कुंजलने फोन घेतला आणि म्हणाली, बाबा, आता तरी ते घर सोडणे महत्वाचे आहे. एकदा का घर गेले तर बघाच मी त्या दोघांचे काय काय हाल करते ते. बरं, आता तुम्ही काळजी करू नका आणि आराम करा. आम्ही उद्या पैसे घेऊन येतच आहोत. असे बोलून त्याने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी घरावर काढलेले सर्व कर्ज भरले. यशवंतराव आणि मीराताईंना तर खूप कोसळ्यागत वाटत होते. ते म्हणाले, व्याही भाऊ, तुम्हा सर्वांचे खूप उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. यावर कुंजलचे सासरे म्हणाले, अहो उपकार कसले हे तर आमचे कर्तव्य आहे. तुमची मुलगी आमची सून आहे म्हणजे तुमचेही तिच्याबद्दल काहीतरी कर्तव्य आहेच ना. जशी ती आमची सेवा करते तसेच आमच्या मुलांनी तुमची सेवा करणे, तुमच्या अडचणीच्या काळात उभे राहणे हे महत्वाचे आहे. असे बोलताच त्यांनी यशवंतरावांच्या पाठीवर हात ठेवला. यशवंतराव म्हणाले, कुंजल, जावई बापू आणि दादा, तुम्ही सर्वजण इथे राहायला येणार आहात आणि दुसरीकडे रेंटवर घर घेणार आहात. त्यापेक्षा तुम्ही सर्वजण इथेच या घरात राहा. आपण सगळे एकाच घरात राहू. अगोदरच तुम्ही आमच्यावरती खूप उपकार केले आहेत. आता आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. यावर कुंजलचे सासू सासरे म्हणाले, अहो नाही, उगाचच कशाला तुम्हाला त्रास. परंतु यशवंतरावाने काहीच ऐकले नाही आणि सर्वांना त्यांचे म्हणणे ऐकावे लागले. इकडे कुंजलने तिच्या दोन्ही भावांवर आणि वहिनींवर धोकाधडीबद्दल गुन्हा दाखल केला होता. पोलीस घरी जाताच सगळं तथा मम करू लागले. कुंजलने तिच्या भावांवर धोक्याने घर गहाण ठेवल्याचा आणि वहिनींवर धोक्याने आईचे दागिने गहाण ठेवल्याचा आरोप केला. पोलीस म्हणाले, जर तुम्ही घराची 50 लाख रुपये भरपाई आणि दागिने परत केले नाही तर तुम्हाला सर्वात आम्ही जेलमध्ये खडी फोडण्यासाठी टाकू. मग तुम्ही सर्वजण शिक्षा भोगण्यासाठी तयार व्हा. यावर सोहम आणि सागर आणि त्यांच्या बायका कुंजल इकडे येऊन हात जोडू लागल्या की ही केस परत घे. आम्ही सर्व पैसे 15 दिवसाच्या आत परत करू आणि आईचे दागिने सुद्धा परत करू, पण ही केस आता परत मागे घे. यावर कुंजल म्हणाली, आणि तुमच्यामुळे आई वडिलांची जी अवस्था झाली त्याचं काय? यावर दोघे भाऊ म्हणाले, आम्हालाही माफ कर. आमच्याकडून फार मोठी चूक झाली. अहो, आम्ही आई वडिलांची माफी मागायला तयार आहोत. कुंजल म्हणाली, ठीक आहे, एक चान्स देते मी तुम्हाला, परंतु 15 दिवसांच्या आत पैसे व आईचे दागिने परत मिळाले नाही तर लक्षात ठेवा. असे बोलून ती तेथून निघून गेली. आता कुंजलचे कुटुंब यशवंतराव यांच्या घरी राहायला लागले. कुंजल आई वडिलांची व सासू सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. आता ते सर्वजण आनंदात राहत होते आणि तिच्या भावांनाही त्यांची चूक कळाली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दागिन्यांचे आणि पैसे परत केले आणि आई वडिलांनी माफीही मागितली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.